हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये मोठा माओवादी हल्ला. आयडी ब्लास्ट करत जवानांचं वाहन उडवलं. हल्ल्यात 9 जवानांचा मृत्यू, अनेक जण जखमी झाल्याची माहिती. सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्यपालांची घेतली भेट. नेत्यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी. आधी आरोप सिद्ध करा, मगच राजीनामा मागा. छगन भुजबळांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण. विरोधकांना सुनावले खडे बोल. कैलास फडसह इतर दोघांचं बंदुकीचं लायसन्स रद्द. हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बीड जिल्हा प्रशासनाचा दणका. भाजपमध्ये गेलेले सर्व भिकारी. सुजय विखेंच्या वक्तव्यावरून संजय राऊतांचा संताप. भ्रष्टाचाराच्या कारवाईपासून वाचण्याकरता भाजपात गेल्याचं म्हणत डागली तोफ. आरेगोलीत भीषण अपघात. ट्रकच्या धडकेत 2 दुचाकी स्वारांचा जागीच मृत्यू. दुचाकी स्वारांना नडली मस्ती. धाराशिवमध्ये पारधी समाजाच्या 2 गटात हाणामारीत 4 जणांचा मृत्यू तर 3 पुरुष 1 महिला जखमी. शेतात पाणी देण्यावरून वाद झाल्याची माहिती. आणि भारतात HMPVचा शिरकाव. 3 रुग्ण आढळल्यानं चिंता वाढली. आरोग्य मंत्र्यांनी गुरुवारी बोलावली बैठक. एका महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूयात. मंत्री धनंजय मुंडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेल्याचं कळतंय. धनंजय मुंडे हे मंत्रालयात गेलेले आहेत आणि आता अजित पवारांच्या दानाला धनंजय मुंडेंची भेट झाल्याचं कळतंय. या बैठकीत नेमकी काय चर्चा केली जाते? कारण मत्साजोग प्रकरणामध्ये आपण पाहिलं, आत्ताच थोड्या वेळापूर्वी 4 आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. आणि शिवाय या प्रकरणामध्ये ज्या प्रकारे सर्वपक्षीय आमदारांकडनं धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जाते, त्यावरनं ही बैठक पार पडते आहे का? या मुद्द्याला घेऊन चर्चा करण्याकरता मंत्री धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीकरता गेलेले आहेत का, असे अनेक प्रश्न समोर येत आहेत. अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत. तुषार, काय माहिती याबद्दल? आपण जर पाहिलं असेल तर मंत्री धनंजय मुंडे आणि अजित पवार या दोनही प्रमुख नेत्यांमध्ये बंद दाराआड गेल्या 15 मिनिटांपासून बैठक सुरू आहे. कारण की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांच्यासहित काही प्रमुख आरोपी आपल्याला तुरुंगात असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पवन चक्की मागे जे खंडणीचं रॅकेट समोर येत आहे, त्यामध्ये नवे धागेदोरे आपल्याला समोर येताना पाहायला मिळतात. त्यातच एक नवीन पात्र समोर आलंय, ते म्हणजे नितीन बिक्कड यांचं. नितीन बिक्कड आणि धनंजय मुंडे यांची मुंबईतल्या सातपुडा या निवासस्थानी 19 तारखेला बैठक झाली, असं थोड्या वेळापूर्वी सुरेश धस यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे नितीन बिक्कड यांची जर पोलिसांनी चौकशी केली तर यामध्ये आणखी वेगळा तपास संतोष देशमुख या हत्या प्रकरणाचा खंडणी संदर्भातला होऊ शकतो. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भामध्ये आता नवे उलगडा होत असताना धनंजय मुंडे अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत. त्यामुळे या दोनही प्रमुख नेत्यांमध्ये मत्स्योद्योग संदर्भामध्ये चर्चा सुरू असल्याचं आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते. त्यामुळे अजित पवार मत्स्योद्योग प्रकरणासंदर्भामध्ये त्यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाहीये. मात्र आज अजित पवार मत्स्योद्योग प्रकरणासंदर्भामध्ये धनंजय मुंडे यांच्यावरती जे आरोप होत आहेत या प्रकरणासंदर्भात काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण की विशाल, अजित पवार गटाचेच आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील मागणी केलेली आहे की धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. जर मंत्रिपदावरती धनंजय मुंडे राहिले तर संतोष देशमुख यांना न्याय मिळू शकत नाहीये. त्यामुळे त्यांना सरकारमधून या ठिकाणी त्यांचं खातं काढून घेण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार असतील, भाजपाचे आमदार हे सर्व करताना पाहायला मिळतात. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार काय नेमका निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बीडचं पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वाट्याला बीडचं पालकमंत्रीपद असेल तर राष्ट्रवादीचा बीड जिल्ह्यामधला प्रमुख जो चेहरा आहे तो अर्थात धनंजय मुंडे हेच आहेत. मात्र धनंजय मुंडे यांच्या पालकमंत्री पदाला
राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांचा विरोध असल्याचं पाहायला मिळत आहे. जर धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद दिलं नाही तर हे पालकमंत्रीपद अजित पवार स्वीकारणार का, याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण की पालकमंत्री पदाचा तिढा प्रामुख्याने 2 ते 3 जिल्ह्यांसंदर्भातला अडकलेला आहे. त्यामध्ये बीड जिल्हा चा देखील समावेश असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद आपल्याला सरकारवरती उमटताना पाहायला मिळतात. त्यामुळेच मंत्री धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गेल्या 15 मिनिटांपासून बंद दाराड बैठक सुरू आहे. आता अजित पवार धनंजय मुंडेंसंदर्भात नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांची तर मागणी आहे, अजित पवार यांना धाडसी निर्णय घेताना ओळखलं जातं. त्यामुळे अजित पवार धनंजय मुंडेंबाबत काही धाडसी निर्णय घेतात का याकडे राजकीय वर्तुळात सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र येत्या 48 तासामध्ये राजकीय प्रमुख घडामोड घडू शकते आणि धनंजय मुंडेंसंदर्भात अजित पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. विशाल. तुषार, पण हेही लक्षात घेतलं पाहिजे की दुसरीकडे फार मोठ्या प्रमाणात दबाव जो आहे तो अजितदादांवरती वाढताना दिसतोय. वारंवार सुरेश धस जे आहे ते अजितदादांवरती हल्ले करताना दिसत आहेत. हल्ला म्हणजे या सगळ्या ह्याच्यातनं ते वारंवार सुनावताना दिसत आहेत की जोपर्यंत या प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत मंत्रिपदावरती धनंजय मुंडेंना ठेवण्यात येऊ नये. धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल. याबद्दलचे अपडेट आम्ही तुझ्याकडनं घेतो. पुढे सुरेश धस यांनी बीड प्रकरणात पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. जोपर्यंत संतोष देशमुख प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये अशी मागणी जी ती सुरेश धस यांनी केली आहे. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा असंही धस म्हणालेत. सातपुडा बंगल्यावर बैठका झाल्या असून मला त्याबाबत स्पष्टीकरण द्यायची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलंय. धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा त्या ठिकाणी घ्यावा किंवा त्यांना बिन खात्याचं मंत्रिपद द्यावं. जोपर्यंत हे ॲक्शन होत नाही, जोपर्यंत या प्रकरणाचा हे जे आहे चार्जशीट दाखल होत नाही तोपर्यंत त्यांनी पदावरती राहू नये. फार काळ काम केलेलं आहे, किमान 10 वर्षापर्यंत. एक नैतिक अधिकार म्हणून माझ्याकडनं अरतुरेचा शब्द जायला नको होता. जरी गेला असला तरी मी त्याच्या बाबतीमध्ये दिलगिरी व्यक्त करतो. आणि दादांना मला वाटतं त्याचा राग येणार नाही. दादांचे दुसरे जे सहकार्य, कारण अजितदादांसाठी सुद्धा डोक्यात दगडं वगैरे मी खाल्लेले आहेत. साहेब हे आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या हाताखाली काम केलंय. आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर त्यांचे चांगले संबंध राहील. मुरब्बी राजकारणी आहे. तुम्ही भुजबळ साहेबांचं हे स्टेटमेंट म्हणजे ओळखून घ्या असं मला वाटतं. ते नाही म्हणाले म्हणजे त्याच्यात काय आहे का नाही ते तुमचं तुम्ही ओळखून घ्या. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी आज सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. बीड प्रकरणी राज्यपाल स्वतः लक्ष घालणार असून त्यांनी तसं आश्वासन दिलंय असं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलेलं आहे. धनंजय मुंडेंनी चौकशी होईपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी देखील करण्यात आली. बीडमध्ये झालेले सर्व प्रकार उघड झाले पाहिजेत आणि आम्ही घटनात्मक पद्धतीने धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतोय अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. वाल्मिक कराडला कलम 302 मध्ये आरोपी करा आणि सरकार वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर केलाय. तर चौकशी अधिकारी आरोपींच्या जवळचे असून या प्रकरणाला जातीपातीचं राजकारण त्यामध्ये करू नये असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय. तिसरी विनंती सगळ्यात त्यांना आम्ही महत्त्वाची केली की या सगळ्यांचा बॉस कोण आहे, हे धनंजय मुंडे. आणि धनंजय मुंडेंनी फेअर ट्रायल होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. पूर्वी असेच अनेक प्रसंग निर्माण झाले होते. लोकांचा आक्रोश असताना त्यावेळी मग अंतोले साहेब असतील, लेट अंतोले साहेब असतील, तिथं आर आबा असतील, अशोकराव चव्हाण असतील, मनोहर जोशी साहेब असतील, या सगळ्यांनी सुद्धा त्यांनी राजीनामा दिला. मग क्लीन चिट झाल्यानंतर परत तेच प्रामुख्याने मोठ्या मोठ्या पदावर बसले. मग आताचं सरकार म्हणा किंवा अजितदादा म्हणा का संरक्षण द्यायला लागले धनंजय मुंडेंना? धनंजय मुंडेंनी सुद्धा राजीनामा द्यावा ही सुद्धा आम्ही विनंती केली. संविधानातली कुठलीही तरतूद बाजूला करून कायदा हातात घेण्याची भाषा योग्य नाही. आम्ही कॉन्स्टिट्यूशनली संविधानात्मक पद्धतीने धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतोय
आणि 302 मध्ये वाल्मिक कराडला आरोपी करावा, ही स्पष्ट मागणी आमची पहिल्या दिवसापासून, आमची आजची मागणी नाही आहे. याच्यातले चौकशी अधिकारी बदलले पाहिजे. चौकशी अधिकारी हे आरोपीशी संबंधितच आहे, त्यांचे इंटरेस्ट तिथं आहेत, त्यांची तिथं बदली झाली पाहिजे. तिथं एक IPS दर्जाचा अधिकारी जो राज्यस्तरावर सक्षम यंत्रणा राबवणारा आहे याची नेमणूक झाली पाहिजे. एक आणि याची सगळी संशयाची सुई, याला राजकीय आशीर्वाद धनंजय मुंडेंचा आहे आणि म्हणून धनंजय मुंडेचा राजीनामा झाला पाहिजे. या 2 मागण्या आम्ही राज्यपालांकडे केलेल्या आहेत. विधानसभेच्या पटलावर स्वतः मुख्यमंत्री बोलले. मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं की आम्ही 7 जणांच्यावर तर गुन्हा नोंद केलेलाच आहे आणि त्यालाच धरून तिने वाल्मिक कराड जो ह्या 7 जणांचा बॉस आहे त्याला सुद्धा स्वतः मुख्यमंत्र्यांनी कोट केले. पण त्याला जे कलम लावलेलं आहे हे कलम, त्या कलमाच्या माध्यमातून लगेच बाहेर येणार, म्हणून त्याला सुद्धा 302 हे कलम लागावं ह्यासाठी आमची विनंती होती. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून राजकारण तापलंय. अशा शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिलं आणि या पत्राद्वारे त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आरोपी अद्याप मोकाट असल्याची जनभावना असून हत्येप्रकरणी आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींनाही धोका असल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला. लोकप्रतिनिधींच्या आणि इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत त्यांना राज्य शासनामार्फत योग्य ते पोलीस संरक्षण पुरवावं अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आणि या संदर्भातलं पत्र जे आहे ते शरद पवारांनी दिलं. त्यांनी काय म्हटलं या पत्रात बघा. मागील महिन्यात बीड जिल्ह्यातील मत्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुखांचे काही गुंडांनी अपहरण करून निर्गुण त्यांची हत्या केली. सदर अमानवीय घटनेचे पडसाद केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात उमटले. गुन्ह्यातील फरार आरोपींना आणि त्यामागील सूत्रधारांना तात्काळ अटक करावी म्हणून महाराष्ट्रभरात आंदोलनं उभी राहिली आहेत. या संदर्भात बीड जिल्ह्यात निघालेला पहिला आक्रोश मोर्चा राज्य शासनापर्यंत या घटनेचे गांभीर्य पोहोचवणारा होता. त्यात जात, धर्म आणि पक्ष हे भेद बाजूला सारून क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या घटनेचा निषेध झाला. फरार आरोपींना आणि त्यामागील सूत्रधारांना तात्काळ अटक होऊन कडक शासन व्हावं अशी एकमुखाने मागणी करण्यात आली. सदर आक्रोश मोर्चाच्या सांगताप्रसंगी आमदार संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके, जितेंद्र आव्हाड,